केअर डिव्हाइसेस असतात. टॅब जे आहेत त्याच्यामुळे आशा वर्कर्सचं बरंच काम जे लिहिण्याचं काम असतं किंवा जे रजिस्टरचं काम असतं ते डिजिटलाइज करायचा आपला प्रयत्न आहे. याच्याशिवाय सर एक पॉईंट ऑफ केअर डिव्हाइस म्हणून एक देतोय, त्याच्यात नाही का 7 प्रकारचा चाचणी आपण ॲड करू शकतो. मला तुम्हाला सगळ्या भगिनी वर्गाला प्रश्न विचारायचा आहे की जे डॉक्टरांनी आयुक्तांनी सांगितलेलं आहे ते टॅब दिल्यानंतर तुम्हाला अजून कुठली शंका कुशंका असेल तर आम्हाला विचारा. ॲप आहे ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये आशांचं बरंच लिखाणकाम कमी होणार आहे. त्यासोबतच लाभार्थ्यालाही त्याचा फायदा होणार आहे, कारण त्याच्या ज्या काही तपासण्या असतील आणि ज्या काही त्यांच्या व्हिजिट आहेत वेळेत त्यांना मिळणार आहेत आणि अशा सेविकांकडून सुद्धा एखादी व्हिजिट नजर चुकीने राहते तर त्यांना त्या टॅब अंतर्गत लक्षात येणार आहे की तिची ती आज व्हिजिट आहे तिला ती द्यायची आहे. त्यामुळं त्या लाभार्थ्यापर्यंत तो मेसेज वेळेत पोहोचणार आहे आणि त्या लाभार्थ्याला सेवा मिळणार आहे. तीच अपडेट लगेच अशा टॅबमध्ये भरणार आहे. मग आम्ही त्यात कुठेतरी कमी पडू की काय ही भीती सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला वाटली होती, पण ज्यावेळेस आमचं ट्रेनिंग झालं त्यावेळेस आमची भीती सरांनी मला काढली. तर कॅपजेमिनाई ह्या संस्थेने त्यांच्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जवळजवळ 1.5 लाख लोकांची वर्कफोर्स आहे महाराष्ट्रात आणि भारतात. तर त्यांनी साधारणपणे 50 लोकांची टीम देऊन हा सॉफ्टवेअर आशा वर्कर्सचा डेव्हलप केला. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ना की आशा वर्कर जे काम डे टू डे करते ना की समजा तिचं रजिस्ट्रेशन असेल एखाद्या आईचं किंवा ते सगळं आत्ता सध्या रजिस्टरवरती होतं, ते सगळं टॅबवरती आता करतो. आणि तिचा एक होम बेस्ड केअर प्रोग्राम मदरसाठी आणि चाइल्डसाठी तो प्रोग्राम आहे ना, त्याच्यामध्ये तिला दर महिन्याला 9 तारखेला तिला घेऊन जाऊन त्या बाळाची किंवा आईची तपासणी करावी लागते. तर ती तपासणी आपण होम बेस्ड केअरवरतीच करतो आणि त्या सगळ्या पूर्ण प्रोग्रामला सपोर्ट करण्यासाठी आपण या 2 गोष्टी स्टॅफ